मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन अशी धमकी अजित पवार यांनी मतदारांना दिली आहे। माळेगाव नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। अजित पवारांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी टीका केली। निधी घरातून येतो, अजितदादांच्या घरातून नाही असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय। नगर परिषदेच्या प्रचार सभेत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय। बारामतीमधल्या माळेगाव नगर परिषदेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन असा दमच अजितदादांनी मतदारांना भरला। दादांचं हे वक्तव्य धमकी असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे, तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचा। तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। नाही, धमकावला असं नाहीये। विकासाला निधी जास्त पाहिजे तर आम्ही देऊ शकतो, आमच्या मागे उभे राहिलात तर जास्तीचा निधी देऊन विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गतीनं होऊ शकतो। हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळ पायाच्या मस्तकाला जाते। जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। विरोधकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। दुसरीकडे जालन्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी गेलेले दादा कार्यकर्ते आणि पोलिसांवर संतापले। अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। प्रचार सभेत उमेदवारालाच बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या, उमेदवार हे स्टेजवरती मागे उभे होते। त्यामुळे अजितदादांनी हातात माईक घेत उमेदवारांना मंचावर बसण्यासाठी खुर्च्या द्या असा संताप व्यक्त केला। अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे। शिंदेनी रवींद्र चव्हाणांची शहांकडे दिल्लीमध्ये तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यानंतर महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नकोत, राज्यातच सोडवा अशा भाजप वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दुसरीकडे नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेनी भाजपवर थेट टीका सुद्धा केली। पाहूया। राज्यात भाजप शिंदेच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करून रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा अशा सूचना दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। ना एकनाथजी नाराज आहे, ना कधी आम्ही नाराज होतो। एकनाथ शिंदेजी प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंना भेटतात। नाराज आहे म्हणून गेले। एकनाथजी कितीतरी वेळा माननीय अमित भाईंना एनडीएचे नेते म्हणून भेटतात। आमच्यात जे काही चाललंय ते चांगलं चाललंय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, मी तुमच्यासारखा रडणारा नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे ना आमची काळजी करू नका, आपल्या बुडाखाली काय जळतंय ते बघा, कोण शिल्लक राहणार नाहीये तुमच्याबरोबर, आधी त्याची काळजी घ्या। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे भाजपने प्रवेश करून घेतल्यानं हे नाराजी नाट्य वाढलं होतं। त्यानंतर कॅबिनेटवर शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता। शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांची या प्रकरणी भेटही घेतली होती। एकमेकांच्या पक्षातले नेते न घेण्यावर भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याचं सांगण्यात आलं होतं।
मात्र शिंदेंच्या दौऱ्यानंतरही रवींद्र चव्हाणांनी इन्कमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या देहबोलीवरूनही राजकीय क्षेत्रात चर्चा आहेत. शिंदे आणि फडणवीसांची देहबोली वाद मिटला नसल्याचं द्योतक असल्याचं म्हटलं जात आहे. हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेंची देहबोली वेगळी दिसली. सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले. दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं. नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं. पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं. एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे. शिंदेंनी आज डहाणूत जात भाजपवर टीका केली. डहाणूमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्षपदासाठी सामना होणार आहे. शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय. या प्रचार सभेत आज शिंदेंनी भाजपवर थेट टीका केली आहे. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं शिंदे म्हणाले. डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात. एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता. रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं.